पंचगंगा नदीत रासायनिक पाणी सोडणे तात्काळ बंद करा, अन्यथा इचलकरंजीचा पाणी पुरवठा रोखणार. 2 जूनपर्यंत मुदत. धनाजी चुडमुंगे. इचलकरंजीतील प्रोसेस उद्योगांकडून पंचगंगा नदीत सोडले जाणारे रासायनिक व प्रदूषित पाणी तात्काळ कायमचे बंद करण्यात यावे, अन्यथा इचलकरंजी शहराचा पाणी पुरवठा रोखण्याचा इशारा आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत दिला. त्यांनी 2 जून 2026 पर्यंत प्रशासनाला मुदत दिली असून त्यानंतर कोणाचेही ऐकणार नसल्याचे स्पष्ट केले. चुडमुंगे म्हणाले, पंचगंगा नदी ही परिसराची जीवनवाहिनी असताना इचलकरंजीतील प्रदूषणामुळे ती मृत्यूवाहिनी बनली आहे. गेल्या 3 महिन्यांपासून आंदोलन सुरू असून प्रत्येक वेळी तात्पुरती कारवाई करून पुन्हा नदीत प्रदूषित पाणी सोडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ उद्योगांवर कठोर कारवाई करण्याऐवजी दुर्लक्ष करत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रोसेस उद्योगांना सांडपाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था नसल्यास उद्योग बंद ठेवणे ही त्यांची नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हाधिकारी व प्रदूषण मंडळाने जमीन उपलब्ध होईपर्यंत प्रोसेस सुरू न करण्याचे आदेश दिले असतानाही काळ्या ओढ्यातून रासायनिक पाणी नदीत सोडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. संघटनेने काळा ओढा पूर्ण बंद करणे, सीईटीपी प्रकल्प तात्काळ बंद करणे, बेकायदा सुरू असलेल्या प्रोसेस उद्योगांवर कायमस्वरूपी कारवाई करणे आदी 7 मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास 1 जूनपासून कुरुंदवाड येथे धरणे आंदोलन आणि 3 जून रोजी इचलकरंजीचा पाणीपुरवठा रोखण्याचा इशारा देण्यात आला. पत्रकार परिषदेस विश्वास बालीघटे, राकेश जगदाळे, प्रभाकर बंडगर, सुनील सावंत, गोपाल चव्हाण, बंडू बरगाले, अंकुश पाटील, आनंदा भातमारे, संदीप चौगुले, बंटी माळी, आप्पासो कदम, मंगेश नलवडे, भरत ढाले, प्रकाश बावडेकर, आयुब पट्टेकरी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ.